सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत. सुपर 10 मधील शेवटची मॅच आपण पाहता. रिया अँड दुर्बिका 11 आणि त्यांच्या विपक्षामध्ये स्वर्गीय आर्यन 11 जय बाबा वॉरियर्स. टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतला रिया अँड दुर्बिका 11 टीमनं. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं स्वर्गीय आर्यन 11 जय बाबा वॉरियर्स टीमला. पहिला फुल टॉस बॉल अगदी आपण पाहतो मिड ऑन मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉल आलाय. सुरुवात तर अगदी डॉट बॉलने झाली या मॅचची आपण पाहताय. आणखीन एक चांगली मॅच आपल्याला इथून एकमेव चायनामन बॉलर आहे आपल्या तालुक्यामध्ये, तो आहे चैतन्य डावके. त्याचंही स्वागत आपण KPL मध्ये करतोय. इथे फटका फसला होता. झेल कॅरी झाला. परतावा लागेल. मोठा फटका एक्झिक्यूट करायचा होता. तिथे मात्र चुकी झाली आणि विकेट आली. एस्टनच्या मागे आले नंतर जागा बनून हा स्ट्रोक खेळलाय. अगदी आपण पाहतोय फाईन लेगला बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. तिसरे पंच तपासतील की एक्झॅक्टली बॅटरची पोझिशन कुठे व्हेरीफाय केलं जाईल. राजेंद्र भोईर स्वतः पंचांची देखील भूमिका पार पडतो. त्याला हा नियम ठाऊक आहे. त्याला ठाऊक आहे नियम. तपासलं जाईल. तिसरे पंच तपासतील. फेअर आहे. चौकार असेल. चौकार आहे. अगदी जागा बनवली स्ट्रोकसाठी. थोडेसे मागे आले त्यानंतर मात्र जागा बनवत असताना अगदी फाईन लेग मध्ये हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय विजय पवारच्या विरोधामध्ये. इथे फुलटॉस बॉल हलक्या हाताने कट करायचा होता. अगदी आपण पाहतोय शॉर्ट थर्डमॅनच्या बाजूने काढायचं होतं. पंच सांगतात नो बॉल आहे. हाईट फॅक्टर पाहायला मिळाला. विमर आलाय विजय पवारच्या माध्यमातून आपण पाहताय. नो +1 अशा 2 धावा या धावफलकावरती ऍड होतील. नो बॉल. इथून मात्र विजय पवारचा आपल्याला पाहायला मिळतोय वेगानं चेंडू फेकत असतात आणि कदाचित हा वेगवान चेंडू फेकायचा होता. यॉर्क टाकायचा होता आणि तिथे आपण पाहताय फुलटॉस बॉल आला. अगदी वेस्ट साईड आपल्याला पाहायला मिळाला. नो बॉल आहे. नेक्स्ट बॉल असेल फ्रीटचा. डावा धावफलकावरती 6 आल्यात. पहिलं षटक चालू आहे विजय पवारचं. सेकंड एंडवरती आपण पाहताय राजू तरे यांना. फ्रीटच्या बॉलवरती आक्रमण चढवलंय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. झेल कॅरी केलाय परंतु अगदी आपण पाहतोय फ्रीटचा बॉल होता. बॅटर अगदी सेफ असतील. राजू तरे आणि राजेंद्र भोईर आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. डावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 7 डावा धावफलकावरती आपण पाहू शकता. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना सुपर 10 मधील ही शेवटची मॅच आपल्याला पाहायला मिळते. स्वर्गीय आर्यन 11 जय बाबा वॉरियर्स आणि त्यांच्या विपक्षामध्ये रिया अँड दुर्बिका 11.
या दोन टीम मध्ये. शॉर्ट बॉल होता, पुनश्च एकदा त्याच रिझन मध्ये खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळी अगदी गतीनं बीट केला. वेगवान बॉल होता, पाठीमागे खेचायचा होता, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. डॉट बॉल आला. कमबॅक करणार नाही तो विजय पवार कसला, खऱ्या अर्थानं फार चांगला गोलंदाज आहे. चांगलं क्रिकेट विजय पवार देखील खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. व्यावसायिक दर्जाचा खेळ विजय पवारनं देखील खेळला. तो विजय पवार गोलंदाजीसाठी आपण पाहत आहे. इथे पुनश्च एकदा पाठीमागे चुकी झाली आहे. फ्लाइंग स्लिपला चेंडू ट्रॅव्हल झाला, तोपर्यंत एक धाव इथून कंप्लीट होती. झेलसाठी जाणं फार गरजेचं होतं, झेल कॅरी करणं फार गरजेचं होतं. सुरुवातीला जर का विकेट आल्या, कमी धावसंख्या आल्या, तर टार्गेट जे असतं ना ते अगदी कमी पाहायला मिळतं. आणि गोलंदाज देखील तिथून अगदी चांगली गोलंदाजी करत असतात, परंतु अशा प्रकारच्या चुका मैदानाच्या आतमध्ये घडल्यानंतर अगदी आपण पाहतो गोलंदाजावरचं प्रेशर थोडंसं वाढलं जातं. आणि इथून एक षटकाचा खेळ समाप्त झाला. 8 धावा धावफलकावरती आहेत. टीम मिटिंग नको आहे. दोन्ही टीम खऱ्या अर्थानं टीम मिटिंग नको आहे. प्रत्येक षटकामध्ये प्रत्येक ओव्हरसाठी आणि प्रत्येक बॉलसाठी टीम मिटिंग नको आहे. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाल्यानंतर आपल्याला एक छोटीशी ड्रिंक ब्रेक येईल, त्याच्यामध्ये तुम्ही छोटीशी टीम मिटिंग करू शकता, जे काही तुम्हाला सूचित करायचं आहे. अन्यथा आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. आयोजकांकडनं सातत्यानं ही सूचना तुम्हाला करण्यात येते. सेकंड ओव्हरमध्ये आपण पाहू शकता तेजस गायकवाड आलाय गोलंदाजीसाठी. आपण पाहताय पहिल्या षटकामध्ये विजय पवारच्या विरोधामध्ये एक चौकार आला होता, परंतु त्याने चांगलं कमबॅक केलं. एक विकेट देखील त्याने मिळवली आहे. इथे इनफिल्डला क्लिअर केलाय. अगदी आपण पाहतोय कव्हर मधून बॉलला काढलाय, डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय, जाईल बॉल सीमारेषेच्या पलीकडे. आपण पाहतोय राजू तरेच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाला. पुनश्च एकदा पुढ्यात टाकला होता, ओव्हरपिच होता, फटका फसला हवेमध्ये. पाठीमागे येत असताना आधी त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. झेल इथून ड्रॉप झालाय. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील इथून कंप्लीट होते. थोडेसे लेझी झाले क्षेत्ररक्षक आणि त्याचाच फायदा लगेच दोन्ही बॅटरने उचलला. इथून मात्र दुसरी धाव देखील कंप्लीट झाली. राजेश भोईर यांनी पाहितलं की फिल्डर थोडेसे लेझी झालेत, हातातून चेंडू निसटलाय आणि त्याच वेळी मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला. 2 धावा इथून कंप्लीट होताना पाहायला मिळतील. अगदी आपण पाहताय 14 धावा धावफलकावरती आहेत. तेजस गायकवाडचं दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना आतापर्यंत 1 बाद 14 ही धावसंख्या. इथे सातत्यानं आपण पाहतोय ना की सातत्यानं हेच प्रयत्न केले जातात या फलंदाजाच्या माध्यमातून. राजू तरे आपण पाहताय ना की एस्टनच्या मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय, परंतु तिथे आता मात्र असफल ठरला जातोय. पूर्णपणे आपण पाहताय ना की निर्धाव चेंडू इथून खेळून काढतोय आणि कदाचित हे निर्धाव चेंडू तुम्हाला मागडे ठरतील. यावेळी फुल लेनचा बॉल हेलिकॉप्टर एलिव्हेशन मिळालं नाही या फटक्यामध्ये. एकच धाबेतून आपल्याला पाहायला मिळत आहे. एका धाबेनं खऱ्या अर्थानं धावसंख्या पुढे नेण्याचं काम केलं जाते. धावा धावफलकावरती आपण पाहताय 15. बॅटिंग करत असताना स्वर्गीय आर्यन 11 जय बाबा वॉरियर्स टीमचे आपण पाहताय. राजेंद्र भोईर या टीमला लीड करतात, टीमचे कर्णधार आहेत. आता लीडरची भूमिका मैदानाच्या आतमध्ये ॲज अ फलंदाज तुम्हाला पुरुष एकदा सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल इथून देखील आपल्याला पाहायला मिळते. थोडंसं संयम दाखवलं जात आहे. जे प्रामुख्याचे गोलंदाज आहेत त्यांच्या विरोधामध्ये राजेश भोईर आणि त्याचप्रमाणे राजू तरे यांच्याकडनं थोडंसं संयम दाखवलं जात आहे. त्यांच्या विरोधामध्ये कोणतंही जोखीम उचलायचं नाहीये, त्यांना सन्मान देण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये केलं जात आहे. धावा धावफलकावरती आपण पाहताय 16. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना अगदी पडल्यानंतर बाहेर निघालाय, त्याला कट करण्याचा प्रयत्न पंच सांगतायत. इट्स अ व्हाईट बॉल. अव्वंतरची धाव आली आहे, एक्स्ट्राची धाव. 17 धावा धावफलकावरती. थोडासा जास्तीचा बाहेर निघाला बॉल आणि पंच सांगतायत की हा व्हाईट बॉल आहे. 17 धावा धावफलकावरती.
यावेळी पुनश्च एकदा गॅपमध्ये केला, पाठीमागे चाललाय, आउटफील्ड फास्ट आहे, क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत आणि अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ चेंडूला फील्ड केलं जाते. तोपर्यंत आपण पाहता सहजरित्या या ठिकाणी धावा कंप्लीट होताना पाहायला मिळाल्या. त्या 3 गुड रनिंग बिटवीन विकेट मैदानाच्या आतमध्ये. बघा सिंगलला डबलमध्ये, डबलला तिसऱ्या धाबेमध्ये कन्वर्ट केलं. काय चित्याच्या चपलाईनं धावतायत मैदानाच्या आतमध्ये. धाबा इथून कंप्लीट करायचे, धाबांचं टार्गेट इथून सेट करायचं आणि त्या टार्गेटकडे पाहता आतापर्यंत बॅटिंग करणारी टीम जाऊन पोहोचली आहे. वीस आपण पाहताय 1 बाद 20 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. म्हणजे प्रति षटक जर पाहायला गेलं ना तर 10च्या सरासरीनं या धावा धावफलकावरती आपल्याला इथून पाहायला मिळतात. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 20 धावा धावफलकावरती आल्यात. तेजस गायकवाड अगदी आपण पाहताय सेकंड ओव्हरमध्ये आपण त्यांना पाहत होतो. पुनश्च एकदा आपण पाहताय विजय पवार सेकंड स्पेलमध्ये आपल्याला गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतील. चांगली गोलंदाजी राहिली होती विजय पवार यांची. पहिल्या षटकामध्ये जर पाहायला गेलं तर विजय पवार यांनी धावा खर्च केल्या होत्या, त्या 8 विकेट मिळवली होती ती 1. पुनश्च एकदा सेकंड स्पेलमध्ये टीमचे कॅप्टन आहेत, त्यांना माहिती आहे जबाबदारी आहे, जबाबदारीपूर्वक इथून गोलंदाजी करायची आहे. कमीत कमी धावसंख्येवरती प्रतिस्पर्धी संघाला थांबवायचं आहे. त्यासाठी माझं षटक फार महत्त्वपूर्ण असणार आहे. मला इथून चांगली कामगिरी करायची आहे संघासाठी. पुनश्च एकदा तोच प्रयत्न. राजू तरे नेमकं करतायत काय हा देखील प्रश्न पडलाय संपूर्ण टीमला देखील. आणि कॅप्टन देखील नॉन स्ट्राईक एंडवरतून खऱ्या अर्थानं थोडेसे कानमंत्र देताना आपल्याला पाहायला मिळतात. कारण की सातत्यानं ही चुकी झाली राजू तरेकडनं. अगदी आपण पाहतो शफल होतात, पाठीमागे येत आहेत, त्यानंतर फटका खेचायचा प्रयत्न करतात. परंतु अशा वेळी बॉलचा आणि बॅटचा संपर्क होणं फार गरजेचं असतं. सरळ बॅटने खेळायचा होता. अगदी आपण पाहतोय बॉटमला लागला, पाठीमागे चेंडू ट्रॅव्हल झालाय. शॉर्ट फाईन लेगमध्ये, शॉर्ट थर्डमॅनमध्ये चांगलं फिल्डिंग. एकच धाबेतून आपल्याला पाहायला मिळेल. 21 धावा धावफलकावरती. विजय पवारचं हे षटक आहे ना फार निर्णायक राहणार आहे. या षटकामध्ये विजय पवारवरती संपूर्ण जबाबदारी आहे. या षटकामध्ये कमीत कमी धावा आल्या तर मात्र एक कमी धावसंख्येची टोटल पाहायला मिळेल. परंतु इथून जर का राजेश भोईर यांचं आक्रमण जर पाहायला मिळालं तर एक चांगली टोटल आपल्याला पाहायला मिळेल स्वर्गीय आर्यन 11 जय बाबा वॉरियर्स टीमची. इथे पुढे सरकले, शफल झाले होते, फुल टॉस बॉल होता, ऑन साईडला फ्लिक करायचा होता, बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. अगदी आपण पाहतोय लेग स्टंप इथे वाकवलाय, दांडी गुल फलंदाज बाद. प्रतिस्पर्धीय टीमच्या कॅप्टनला इथून परतावलाय. संदीप मार्के नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. अगदी आपण पाहताय 4थ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले संदीप मार्के. खऱ्या अर्थानं पाहायला गेल्यानंतर मार्केवाडी टीमला बिलॉंग करतायत आणि आता ते 4थ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. संदीप मार्केचा विचार करायला गेले तर हार्ड हिटर फलंदाज आहेत नामदेव मार्के. आणि ते नामदेव मार्के जरी या स्पर्धेमधून बाहेर गेले असतील ना तरी देखील संदीप मार्के यांचा खेळ पाहण्यासाठी ते मैदानावरती उपस्थित आहेत. खऱ्या अर्थानं त्यांना देखील माहिती आहे संदीप मार्के हा मार्केवाडी टीमचा ट्रम्प कार्ड आहे. आणि तो संदीप मार्के आपण पाहताय ऑन स्ट्राईक आता आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्या विरोधामध्ये विजय पवार टीमचा कॅप्टन. शॉर्ट बॉल होता, अगदी कट करण्याचा प्रयत्न, परंतु गती एवढी आहे ना गोलंदाजाकडे, त्याला कट करणं थोडंसं अशक्य आहे. गतिमान चेंडू टाकण्यासाठी विजय पवारची ओळख आहे. आणि विजय पवारनं अगदी सेकंड स्पेलमध्ये अगदी आपण पाहायला गेलं तर 3ऱ्या षटकामध्ये पुनश्च एकदा स्वतःला आणलं. त्याला माहिती होतं राजेंद्र भोईर मैदानावरती आहे, त्याची विकेट फार महत्त्वपूर्ण आहे. कमीत कमी धावसंख्येवरती जर का रोखायचं असेल ना तर राजेंद्र भोईरची विकेट, आणि ती त्याने मिळवली. आणखीन एक चांगला बॉल आउटसाइड दी ऑप्शन थोडासा दूर ठेवला
आणि इथून मात्र आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतो. वेगानं बॅट जरूर फिरली जाते संदीपची, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क होताना पाहायला मिळत नाहीये. आणखीन एक डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतो. काय कमबॅक पाहायला मिळतं, काय इथून जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते विजय पवारची. अटॅकिंग गोलंदाजीतला अटॅक अगदी जबरदस्त पाहायला मिळतोय. यावेळी पुढे सरकले, अगदी लॉंग ऑफ मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, एकच धाव पुरेशी आहे. एकाच धावेवरती थांबवलाय आणि एका धावेने जर पाहायला गेलं तर धावा आता धावफलकावरती पाहायला मिळतील. 22 धावा धावफलकावरती. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि धावा धावफलकावरती आपण पाहताय 22 थांबवलं अक्षरशः या षटकामध्ये. अगदी विजय पवारनं कमीत कमी धावसंख्येचं षटक हातलायचं होतं आणि ते त्यानं मात्र या षटकामध्ये काम अगदी पुरेपूर पार पाडलंय. कारण की प्रतिस्पर्धी संघाच्या कॅप्टनला देखील त्यानं बाद केलं. राजेंद्र भोईर जो खऱ्या अर्थानं डोकेदुखी ठरला असता शेवटच्या 2 षटकांमध्ये. ती मोठी विकेट होती, ती महत्वपूर्ण विकेट होती, तिला मात्र तो अडथळा. चला एकत्रित येऊ नका, ड्रिंक ब्रेक ड्रिंक ब्रेक झालाय मैदानाच्या आतमध्ये आणि जास्ती वेळ घेऊ नका. सर्वांना विनंती आहे, सर्वांना विनंती असेल की ड्रिंक ब्रेक घेऊ नका, जास्तीचा वेळ घेऊ नका. लगेच फिल्डिंग लगेच इथून सेट करा. चला कॅप्टन विजय पवार. आता त्यांना सांगितलं जात आहे 3 ओव्हरचा खेळ नक्कीच समाप्त झाला. या सूचना आपण चालू ठेवूच, परंतु आयोजकांना देखील विनंती आहे, टायमरच्या नावाखाली त्यांना एवढ्या उन्हात खेळणं सोपं देखील काम नाहीये. थोडी मुभा नक्कीच द्या, 2-4 मिनिटं इकडे तिकडे चालतील, परंतु अतिरिक्त वेळ घेऊ नका, हे देखील महत्त्वाचं आहे. सत्कार आपण मंचावरती करतोय. दशरथ देशमुख यांना विनंती आहे, सौरभजी बोराडे साहेब आणि प्रसादजी पालकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. हे दोन्ही युवा नेतृत्व, प्रसादजी पालकर आणि सौरभजी बोराडे यांचा सन्मान आपण मुख्य मंचावरती करणार आहोत. तुम्हाला जेव्हा गरज वाटेल की पाण्याची गरज आहे तेव्हा बिंदासपणे कॉल करा, हे लक्षात असू द्या. भले कितीही समालोचक बोंबलू दे, मी बोंबलू दे, कोणी बोंबलू दे, परंतु पाण्याची गरज आहे, बिंदास डिमांड करा, कारण पाणी पाहिजे, कोणताही संघ असू दे. ऑन साईडला अगदी आपण पाहता टर्न केला, मिसफील्ड झाली. त्या ठिकाणी आपण पाहताय तोपर्यंत 2 धावा इथून कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. संदीप मार्के आणि त्याच्या साथीनं राजू तरे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि इथून मिसफील्ड झाली, 2 धावा कंप्लीट झाल्या. धावा धावफलकावरती 24 पाहायला मिळतील. अगदी 4थ्या षटकामध्ये सुधीर पवार खऱ्या अर्थानं फार इम्प्रेसिव्ह कामगिरी कर्जत प्रीमियर लीग 2025 पर्व 8व्या मध्ये आपल्याला पाहायला मिळते. सुधीर पवारची अनुभवी क्रिकेटर आहे. इथे लोअर फुलटॉचा ऑन साईडला टर्न केल्या बॉलला क्षेत्ररक्षक थोडेसे पुढे आले होते, त्यानंतर अगदी पाठीमागे देखील सरकले लगेच. तोपर्यंत 2 धावा इथून कंप्लीट झाल्यात. डबल माइंड झाले होते त्या ठिकाणी, झेलसाठी जायचं की इथून मात्र चेंडूची अडवणी करायची, आणि तिथे मात्र नक्कीच 2 धावा वाचवल्या गेल्या त्यांच्या माध्यमातून. योगेश, या फलंदाजांसाठी पारितोषिक आहे. आज सुरुवातीपासून या संघाचे पुरस्कर्ते अर्थातच जीवनजी बागेत साहेब आणि संदेशजी आजारे साहेब. प्रत्येक षटकाराला 500 आहेत. सलग 3 षटकारांसाठी 2000 आणि सलग 3 चौकारांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे, परंतु ती बॅटिंग होत नाहीये या टीम कडून. संदीप मार्केच्या बॅटमधून आला हा षटकार. ही चर्चा खऱ्या अर्थानं होत होती. संदीप मार्के ज्या कामासाठी ओळख आहे, ज्या कामासाठी ओळखला जातो, आणि खऱ्या अर्थानं थोडंसं चाचपडत होता. बॉल व्यवस्थित बॅटवरती येत नव्हता, थोडंसं संयम दाखवलं गेलं आणि जिथे आपण पाहताय एक खराब बॉल आला त्याच्यावरती आक्रमण झालं. धावा धावफलकावरती आता पाहायला मिळतील आपल्याला 32 धावा धावफलकावरती. सुधीर पवार वरती त्यांना आक्रमण केलं. पुनश्च एकदा मोठा फटका खेचायचा होता, थोडासा पुढे टाकला होता. तोपर्यंत एकच धाव इथून कंप्लीट होताना पाहायला मिळेल. एका धावेनं आपण पाहताय 33 धावा धावफलकावरती. 4थं षटक प्रगतीपथावरती आहे. 33 धावा धावफलकावरती. पार्टनरशिपची गरज आहे इथून, आणि पार्टनरशिप बिल्डअप होणं फार गरजेचं राहील. आणि खऱ्या अर्थानं त्या पार्टनरशिपकडे इथून पाहिलं जातं. बॅटिंग करणाऱ्या स्वर्गीय आर्यन 11
जय बाबा वॉरियर्स टीम कडनं. इथे पुढे येऊन फटका खेचायचा होता, मिस टायमिंग आहे. हवेमध्ये ओमकार होता त्या ठिकाणी, त्यानं झेल कॅरी केला आणि इथे मात्र आणखीन एक विकेट आली आहे. धावा धावफलकावरती 33 आहेत. 3 विकेट तिथून गमावल्या. 33 धावा धावफलकावरती आहे. चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. शेवटचा बॉल इथून शिल्लक असेल या चौथ्या षटकातील. आतापर्यंत 11 धावा खर्च केल्यात. सुधीर पवारनं 1 विकेट त्यानं मिळवली आहे. गणेश पाटील मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकावरती. पुन्हा एकदा मिस टायमिंग, झेल कॅरी झालाय. बॅक टू बॅक विकेट आल्यात. सुधीर पवारनं कमबॅक केलं. आता डीजे ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये देखील जे एक साथ दोन दोन कामं त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतात. आणि नक्कीच चांगली डीजे ऑपरेटिंग देखील करतात. आणि गाणं देखील पहा, सावर रे मन. आणि इथून आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. आपण पाहताय रुपेश गवळी मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक बीडगावचा खेळाडू आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. संदीप मार्के. जास्तीत जास्त स्ट्राईक आता संदीप मार्केकडे असणं फार गरजेचं राहील. स्वर्गीय आर्यन 11 जय बाबा वॉरियर्स टीमला जितकी स्ट्राईक संदीप मार्केकडे असेल ना, तेवढ्या धावा आता धावफलकावरती पाहायला मिळतील. इथे अगदी आपण पाहतोय समोरच्या दिशेनं उडवलाय बॉलला. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे संदीप मार्केच्या बाट मधून मच संगीत देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. करण सर जे डीजे ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये एकदम शांत संगीत. पुन्हा एकदा ऑन साइडला खेचायचा होता. मिस टायमिंग आहे. बराच काल चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक आले त्या ठिकाणी चुकी झाली आहे. झेल ड्रॉप तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्या. झेल कोणाचा सोडलाय? संदीप मार्के ज्याच्या बाट मधून 2 षटकार आलेत, ज्याच्यामध्ये क्षमता आहे कोणत्याही क्षणी गेअर चेंज करण्याची, त्या संदीप मार्केला इथून जीवदान मिळालं. शेवटच्या षटकामध्ये पहिल्याच बॉलवरती षटकार आला होता. त्यानंतर या दुहेरीत 2 धावा. 41 धावा धाव फलकावरती आहेत. संदीप मार्के आणि त्याच्या साथीनं रुपेश गवळी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाजीसाठी ओमकार जिनगिरे त्याच्या विरोधामध्ये आक्रमण त्याने स्वीकारलंय. ऑन साइडला आणखीन एक गॅप मध्ये बॉल चाललाय. मिड विकेट सीमा रेषेच्या पलीकडे आणि ते ऑफिशियल देखील सांगतात की इथे आला षटकार. त्या ठिकाणी मी तर म्हणे शाबुद्दीन खऱ्या अर्थाने जेल खाली आले होते त्या ठिकाणी. जेल ड्रॉप झाला. 2 धावा आल्या. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती संदीप मार्के यांना आपण पाहतोय आणि त्यांच्या बाट मधून
हे षटकार आपल्याला पाहायला मिळतात. 47 धावा धावफलकावरती, धावा येत नव्हत्या. आता मात्र संदीप मार्ग आणि खऱ्या अर्थाने या एंडनी जर विचार करायला गेल्यानंतर धावा येत नाही आणि त्याच एंडनी धावा बनवण्याचा प्रयत्न आता संदीप मार्केचा. ही ताकद आहे संदीप मार्केची. यावेळी अगदी समोरच्या दिशेनं पाडीस लॉंग ऑफ मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. दुसरीचा प्रयत्न केला जातोय अगदी वेगानं वेगानं वेगानं. दुसरी धाव कंप्लीट झाली आहे. 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावा धावफलकावरती आपण पाहताय 49 49 धावा धावफलकावरती. इथून आपल्याला पाहायला मिळतात 2 बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे. पहिल्या सत्रातील 49 धावा धावफलकावरती आहेत. आणि जर विचार करायला गेलो ना तर चारही मॅचचा विचार करायला गेलो तर चारही मॅच मध्ये धावसंख्या चेस झाली नाही. इथे मात्र फ्लिक केलाय, पाठवलाय बॉलला मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक उत्तुंग बरा. इलेव्हन टीमला एक एक झेलची किंमत काय असते ते आता पाहायला मिळतंय. हा चांगला बॉल पाहायला मिळतोय. आउटसाइड ऑफ स्टंप पाहायला मिळाला. इथून मात्र षटक क्रमांक 5 देखील समाप्त झालंय आणि 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती आपण पाहताय 55 धावा धावफलकावरती टार्गेट असेल ते आता रिया अँड दुर्बिका 11 टीमच्या अगेन्स्ट 56 धावसंख्येचं. आणि जशी होईल दुसऱ्या सत्राला सुरुवात या आपण आवाज ऐकूया करण सरांचा. थँक्यू.
एन्जॉय करत आहोत आणि अंतिम दिवसाची ही सुपर 10 ची 5वी मॅच. मागच्या 4 मॅच मध्ये धावसंख्या चेस झाली नाही. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करणाऱ्या टीम विजयी झालेल्या आहेत. या मॅच मध्ये 56 बनतील. क्वेश्चन मार्क. डावाला होती सुरुवात. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. शॉट ऑफ लेन. पहिलाच बॉल भिरकावून दिलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर. दमदार सुरू खणखणीत षट. व्हॅलेंटाईन डेची पुन्हा एकदा कदाचित आठवण झाली असावी डिस्क जॉकीला. पहिला षटकार आलाय फलंदाज विजय पवारच्या बॅट मधून. सुधीर पवारच्या बॅट मधून, माफ करा. या 8व्या एडिशनचं एक अर्धशतक ज्याच्या नावावरती येतो फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. रियान ध्रुविक 11. फायर होता. अपील. लाऊड शाउट. इनफिल्ड मध्ये असलेले सर्वच्या सर्व खेळाडू अपील करतात. पण अंपायर्स मात्र स्पष्टपणे इथे नकार देत असताना हीच अपील त्यांनी फेटाळली आहे. पहिला षटकार, त्यानंतर आउटसाइड ऑफ स्टंप. पहिला शॉट ऑफ लेंथ आला, त्याला ऑन साइडला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला हुक करत असताना षटकार वसूल केलाय आणि पुढचाच बॉल फुल लेंथ आला ऑफ स्टंपचा बाहेर. इंटरेस्टिंग मॅच असेल. पॉझिटिव्ह माइंडसेटने पहिल्याच बॉलला अटॅक केलाय सुधीर पवारने. फुल लेंथ ड्राईव्ह केला. मिड ऑफला चेस करून बॉल लॉंग ऑफ कडे, ज्या ठिकाणी फिल्डर चांगल्या पद्धतीने बॉलला फील्ड करून थ्रो करतात. दोन्ही फलंदाज अमराईचे आहेत. एका बाजूला विजय पवार जो आता स्ट्रायकिंग एंडला आलेला आहे आणि या अगोदर आपण सुधीर पवारला बघितलंय. पवारांची पॉवर या अगोदर त्यांनी दाखवले लीग स्टेजला. आता सुपर 10 नॉकआउटला पाहूयात कशा पद्धतीने त्या 56ला चेस करत असताना दोघेही पवार खेळ करतात. रिया अँड ध्रुविक 11 साठी. दुसऱ्या बाजूने लेट आर्यन 11. जय बाबा वॉरियर्स 55 बनवल्या त्यांनी. बॅटचा फ्लो थांबवला. लेग स्टंपला बॉल होता, निघाला बॉल मिड विकेटला. सेकंडचा कॉल दिलाय आणि इथे 2 धावा. क्षणभरात हे निर्णय तुम्हाला घ्यावे लागतात. जेव्हा फिल्डर येतोय, थोडा उशिराने आला थ्रो करण्यासाठी, त्याने थोडासा वेळ घेतलाय. सेकंडचा कॉल दिला आणि 2 धावा दोघेही पवार कंप्लीट करत आहेत. सध्याचा धाव फलक आपण पाहतोय 1 शॉट. अंपायरचा सिग्नल आलेला आहे, सो मिळेल फक्त एकच धाव. आठ धावा धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. वाराचा प्रचंड वेग, छोटी छोटी वादळं मैदानाच्या आत घोंगावत असताना आपण पाहतोय. मात्र एका फलंदाजाने जर इथे वादळ आणलं तर कदाचित मागच्या 4 मॅच मध्ये जे घडलं नाही ते आपल्याला 5व्या मॅच मध्ये पाहायला मिळेल. सुपर 10च्या चेस होतील. हरेश कराळे पॉवर प्ले मध्ये बॉलिंग करतात. प्रचंड अनुभव या गोलंदाजाकडे. वेगाने टाकलं, ऑफ स्टंपचा बाहेर टाकला आणि थेट गेला विकेट किपर कडे. डॉट बॉल आउटसाइड दी ऑफ स्टंप. 7 धावा. पिच क्युरेटर आमचे अण्णा सर. समीर सर, आपण 6व्या दिवसाची सरफेस पाहतोय, मात्र इथे ही सरफेस बरंच काही सांगून देते. पिच क्युरेटरचं मनापासून आभार व्यक्त करायला हवं. फार चांगली खेळपट्टी ज्याने बनवलेली आहे. लॉंग ऑफचा फिल्डर येतोय गोलंदाजाकडे, कारण या षटकातील आता बॉल बाकी आहेत. शेवटचा एक बॉल. लास्ट बॉल पॉवर प्लेचा पहिल्या षटकातील. फुल टॉस आहे, लॉफ्ट केलाय. पवारचा वार झेललाय लॉंग ऑफला, बाद.
लवकर जायचे मैदानाचा प्लीज. फिल्डिंग करणाऱ्या टीमला पण वारंवार वेळेसंदर्भात सूचना करत आहोत. याच सूचना फलंदाजी करणाऱ्या संघाला देखील असतील. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि जाता जाता हरेश कराड याने विकेट काढून दिली. ती फलंदाज विजय पवारची. नवीन फलंदाज मैदानाचा आज चाललेत संतोष गारे. मॅन फ्रॉम कळंबोली. सध्या आपण पाहतोय मैदानाचा आत संतोष घारे यांना तिसऱ्या क्रमांकावरती आलेले आहेत. इंटरेस्टिंग मॅच आहे. 56 धावा इथे आपण 50 आणि 60 यामध्येच टार्गेट बघितलेले आहेत मागच्या 4 मॅचमध्ये आणि एकही मॅचमध्ये त्या धावसंख्येला चेस करता आलं नाही. हा जो 5वा सामना आहे यामध्ये पाहूयात तेच कंटिन्यू होतोय. पहिल्या डावामध्ये ज्यांनी बॅटिंग केले तेच विजयी होतात की मात्र इथे हा बॅटिंग करणारा रियान ध्रुविक 11 या धावसंख्येला चेस करणार आहे. पहिली विकेट आली. सुरुवात खणखणीत होती पण एक षटकार येऊनही काय कमबॅक राहिलाय गोलंदाजाचा. फक्त 8च धावा. जाता जाता त्याने एक विकेट काढली आणि सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कवरती आलाय रुपेश गवळी. बॉलिंग मार्कवरती गवळी आपण पाहतोय. फिल्डिंग सध्या सेट केली जाते विकेट किपर कडून. वेळ जास्त चाललाय. यानंतर आपल्याला सेमीफायनल क्वार्टर फायनल सेमीफायनल मेगा फायनल आणि आय थिंक 4 मॅच बाकी आहेत. त्यामुळे तुम्हाला फास्ट खेळायचं आहे. कदाचित वाईटची जी रिटर्न क्रीज आहे ती थोडी हायलाइट करण्याचा प्रयत्न अंपायरचा राहिला. कॉन्ट्रोवर्सी व्हायला नको. आतापर्यंत जे निर्णय आलेले आहेत तेच यायला पाहिजेत. कोणत्या संघावरती अन्याय व्हायला नको कारण आता नॉकआउट स्टेजला आहेत. हे सर्व संघ विजयाच्या ट्रॉफीच्या जवळ आहेत, समीप आहेत. अंतिम दिवस कर्जत प्रीमियर लीग 8व्या पर्वाचा आपण पाहत आहोत. सर्वजण अनुभवतोय. 20 संघांना आपण यंदाच्या हंगामामध्ये बघितलं या सीझनमध्ये आणि ज्यामधून उरलेत ते फक्त आता 6. 4 ऑलरेडी क्वालिफाय झाले सुपर 5ला. या 2 मधून एक संघ क्वालिफाय होणार आहे. चला वेळ जास्त घेतात तुम्ही. पहिल्या ओव्हर नंतर जवळपास 1.5 मिनिट गेला आपला. दुसरा षटक सुरुवात करत असताना स्टेप आउटहून ऑन साइडला लॉफ्ट करायचा होता. इट इज व्हाईट बॉल. वाईटने धावसंख्या आपण पाहतोय 9 या आकड्यावरती. रुपेश गवळी आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती सध्या जर आपण बघितली तर ती 9 धावा. इंटरेस्टिंग मॅच आहे. लेफ्टी जो आपल्याला पाहायला मिळतोय त्याच्या बॅटमधून पहिला षटकार आला होता तो सुधीर पवार. पिकअप शॉट मिड ऑफ आत बॉल लॉंग ऑफ बाहेर. षटकार. स्लाइटली ओव्हर पिच झाला आणि त्याबरोबर लगेचच ताणून दिलंय. थ्रू दी लाईन खेळला. अर्धशतक वीर आहे. 8व्या पर्वाचं दुसरं अर्धशतक ज्याच्या नावावरती आहे तो सुधीर पवार वारंवार वार करतोय गोलंदाजांवरती. ऑन साइडला थोडा थांबला. पेस ऑफ होता आणि यावेळेला उलखून पिक केलाय. मिड विकेट सीमारेषेचा बार. लॉंग अँड स्ट्रॉंग हँड हँडसम. षटकार आलेले आहेत. धीर दिलाय त्याने रियान ध्रुविक 11ला बिकॉज पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 8च आल्या होत्या. पहिल्या बॉलवरती षटकार येऊन सुधीरच्या बॅटमधून तो ऑफ स्ट्राईक गेला. तशा धावा थांबल्या होत्या. विकेट गेली. मात्र आता पुन्हा बरसतोय. 2 षटकारांचा धावसंख्येला आकार मिळतोय. सध्याचा स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय तो
21. 21 धावा. हो केलाय फाईन लेगच्या वरतून निघालाय बॉल. फिल्डर मागे बॉलच्या डीप फाईन लेग आणि शेवट बॉल ही सीमारेषेच्या बाहेर आणि 3 फिल्डरही 4 धावा. षटकार आणि षटकारासोबत आलेला चौकार. धावसंख्येचा आपण विचार केला तर टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय 25. प्रिव्हियस बॉल वरती 21 होत्या आणि आता 4 आलेल्या आहेत. सो बॅट्समन कसलं आर्ग्यू करत होतं तेही समजलं नाही. 25 रन्स. एकवीस बॉल 31 धावांची गरज आहे मॅच मध्ये. रियान ध्रुविक 11 ला. सुधीर पवार थ्रू दी लाईन खेळण्याचा प्रयत्न यावेळेला कवचला. सॉफ्ट डिसमिसल. नाराज आहे सुधीर पवार. आतापर्यंत जे काही सुरळीत चाललं होतं या मॅच मध्ये येण्याची नामी संधी मिळाली आहे स्वर्गीय आर्यन जय बाबा वॉरियर्सला. सुधीर पवार बाद. ला दुसरी विकेट आली आहे. ज्याने अटॅक केला ज्याचा बॅट मधून धावा आल्या 23 धावा. मात्र त्याची विकेट पडते. सुधीर पवार नाराज आहे. मॅच विनर आहे. लंबे रेस का घोडा. मात्र यावेळेला त्याची रेस संपते या मॅच मधली. या अगोदरी त्याने जबरदस्त खेळ केलाय. मात्र या महत्वपूर्ण मॅच मध्ये अशा पद्धतीने विकेट त्याची गेले आणि या मॅच मध्ये येण्याची नामी संधी लेट आर्यन 11 जय बाबा वॉरियर्सला. 20 बॉल 31 ची गरज असताना मैदानाचा आत उतरलाय जीवन भगत. जीवन भगतला आपण पाहतोय मैदानाचा आत स्लॉग हिटर आहेत. गोलंदाजाने कमबॅक करून दिलाय. कवसला फिल्डरचे कौतुक करेन मी कारण ज्या पद्धतीने त्यांनी झेल टिपला आणि कॅच होती. प्रेशर होतच फिल्डर वरती. नॉकआउट स्टेजला सर्व टीम सध्या आपण पाहतोय 4 ऑलरेडी क्वालिफाय झाले सुपर 5 ला. यानंतरचा जो काही शेड्यूल आहे क्वार्टर फायनल सेमीफायनलचा तो समीर सोमने सरांनी अगोदर तुम्हाला सांगितलं कशा पद्धतीनं क्वार्टर फायनल आणि सेमीफायनलच्या लढती असतील. 20 बॉल 31. जीवन भगत ऑन स्ट्राइक. गोलंदाज तयार. या वेळेला अपील आहे. सेलिब्रेशनला सुरुवात. फलंदाज बाद. ज्या गोलंदाजाच्या अगेन्स्ट 2 लागोपाठचे षटकार आले होते त्याने आता पलटवार केलाय. 2 विकेट काढलेत आणि मैदानाचा आत चाललाय नवीन फलंदाज सौरभ जाधव. बॉल बाकी आहेत 19 बॉल मध्ये 31 धावांची गरज आहे मॅच मध्ये. बॅटिंग करणाऱ्या रियान ध्रुविक 11 ला. लेट आर्यन 11 जय बाबा वॉरियर्स अगेन्स्ट नितेश दादा राऊत. या स्पर्धेचे आमचे ऑफिशियल स्कोरर. अनस्टॉपेबल आहेत पहिल्या मॅच पासून. जबरदस्त ज्यांची भूमिका राहिली ॲज अ स्कोरर या स्पर्धेमध्ये. कर्जत प्रीमियर लीग 8वा पर्व आपण सर्वजण एन्जॉय करत आहोत. सर्व कर्जतकर. स्वर्गीय इंद्रुदय सम्राट क्रीडा नगरी तमनाची ऐतिहासिक वैभवशाली क्रीडा नगरी आहे. तमनाची नाईट रजनी कर्जतकरांचं
आकर्षण राहिलेले. मात्र इथेच या मैदानावरती आपण आता कर्जत प्रीमियर लीग पाहतोय. व्हाईट बॉल. सन्माननीय बिपिन शेठ बडेकर यांचं इथे आगमन होतं. त्याचबरोबर कल्पेशजी बडेकर आणि सुधीरजी ठोंबरे, हा माफी असावी, सुधीरजी भोईर यांचं इथे आगमन होतं. सहर्ष स्वागत. सुधीर ठोंबरे साहेबांची अनेक आता कार्यक्रम होते. सहर्ष स्वागत. हा देखील चेंडू मात्र इथे वाईट टाकलाय, दबाव हटलाय. 2 बॅक टू बॅक विकेट आल्या आणि त्यानंतर 2 व्हाईट बॉल. सहर्ष स्वागत बिपिनजी बडेकर, कल्पेशजी बडेकर आणि त्याचबरोबर सुधीर भोईर, आपलंही सहर्ष स्वागत. AR ब्रदर्सला पाठिंबा देण्यासाठी त्यांची उपस्थिती इथे लाभलेली आहे, त्यांचं स्वागत. 19 बॉलमध्ये 29 धावांची गरज आहे. 2 वाईटने इम्पॅक्ट पडला. अक्रॉस द बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. खराब शॉट सिलेक्शन. फुल लेंथ बॉल होता, आलाय डॉट बॉल. षटक संपन्न. 2 पॉवर प्ले मध्ये चांगली धावसंख्या पण 3 विकेट पडले. 27 धावा आहेत. 18 बॉल मध्ये 29 धावांची गरज रियान ध्रुवेक 11 या टीमला. पाणी घेऊन जा. गेलेले रायगड जिल्हाध्यक्ष पोलीस मित्र संघटना आदरणीय प्रितेश दादा बॉम्बे आणि कर्जत रिलेटर्स अँड डेव्हलपर्स आदरणीय अंकुशी बॉम्बे यांच्याकडून त्यांचा आपण मनापासून आभार व्यक्त करूयात. हे सर्व स्पॉन्सर्ड आहेत, त्यामुळेच 8व्या पर्वामध्ये ही स्पर्धा एक वेगळ्या उंचीवरती जात असताना कर्जत प्रीमियर लीग 8वं पर्व पाव्यात. सुपर 10 मधला 5वा सामना आहे. काय घडतंय, चेस होतील की नाही होणारा प्रश्नचिन्हच आहे अजूनही, कारण सलग 4 मॅचेस मध्ये धावा चेस झाल्या नाही. 18 बॉल 29 मॅच. ट्रॅकिंग एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय संतोष घारे. ऑफ स्ट्राईक आहे सध्या आपण पाहतोय फलंदाज सौरभ जाधव आणि पुन्हा गोलंदाज तो चला हरेश आयर, पण यावेळेला डाऊन दिल लेग आला बॉल. व्हाईटने धावसंख्येमध्ये वाढ होईल. टोटल स्कोर सध्या आपण पाहतोय 28. 18 बॉल 28 मॅच आहे. 28 पहिल्या 12 बॉलमध्ये झालेल्या आहेत. उर्वरित 28 बनवायच्यात पुढच्या 18 बॉलमध्ये. हे षटक इम्पॉर्टंट आहे. हरेश ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय, इकॉनॉमिकल 8 धावा पॉवर प्ले मध्ये खर्च केल्या होत्या. फ्लिक केला, चाला बॉल मिड विकेटला. डीप मधून फिल्डर वेगाने आला. पहिले धाव घेत असताना डबलचा कॉल होता, पण आता ते थांबलेले आहेत कारण ज्या वेगाने फिल्डर आला डीप मधून. सिंगलने धावसंख्या पुढे 29. 17 बॉल 27 धावांची गरज या मॅच मध्ये. सरफेसने बरंच काय सांगून दिलं आज. अण्णा यांनी बनवलेली खेळपट्टी 8व्या पर्वासाठी कर्जत प्रीमियर लीगच्या. प्रचंड ऊन आहे तरी प्रत्येक जण आपापल्या आवडत्या खेळाडूचा खेळ पाहण्यासाठी या स्वर्गीय इंद्रुदय सम्राट क्रीडा नगरीवरती उपस्थित आपल्याला पाहायला मिळत आहे. त्या सर्वच प्रेक्षकांचे आपण सहर्ष स्वागत करू. tenniscricket.in या वाहिनीद्वारे देखील बरेचसे प्रेक्षक कर्जत प्रीमियर लीगचा आनंद घेत आहेत. लॉफ्ट केला, काऊ फेसला फिल्डर येत आहेत. जजमेंट अगोदर चुकलं, शेवटच्या क्षणाला बरोबर कॅच ड्रॉप. उंजळीमध्ये हाताचा बरोबर बॉल पडलाय पण तो निसटला. हात आता डोक्याला लागले, ते व्यवस्थित बॉल वरती आले असते तर कदाचित ती कॅच असती.
पण आपण बाउंड्री चेक करूयात. टीव्ही अंपायरकडे हा निर्णय आता सुपूर्द करण्यात आला ऑन ग्राउंड अंपायरकडून. फिल्डरने कुठे अटेम्प्ट केलं, तो कुठे उभा होता जेव्हा बॉल आणि त्याचा संपर्क झालेला आहे. कंट्रोल रूम मध्ये आमचे सध्या मॅनेजमेंट टीम मेंबर देवादादा भोईर, जे आमचे मेंबर देखील आहेत कर्जत टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे, आणि थर्ड अंपायर आदरणीय अध्यक्ष अभिषेकजी गायकर साहेब यांचे नुकतंच आगमन झालंय. संपूर्ण आमची टीम असेल, उपाध्यक्ष अभिजी देवगरे, राजेशजी मोडक, दशरथजी देशमुख, सूरजजी गोंडिलकर, अक्षयजी मात्रे, देवाजी भोईर, विकीजी पाटील, रियानजी शेख, महेशजी मोरगे, अक्षयजी मात्रे, अनिलजी माई. सेव्ह करण्यात आलेला धावा. चांगली फिल्डिंग आपण पाहतोय फिल्डर कडून. सो या बॉलवरती आली आहे ती एकच धाव आणि एका धावेने धावसंख्या 30 वरती पोहोचली. 16 बॉल 26 धावांची गरज. सॉफ्ट हँडने खेळला ऑन साइडला, पुन्हा डीप मधून फिल्डर, डबलचा कॉल, रिस्की रन आहे, धावतोय स्ट्रायकिंग एंडला. वेळ घेतला फिल्डरने, फिल्डिंग खराब, थ्रो खराब, दोघांचं भांडण आणि तिसऱ्याचा लाभ. 3 धावा. मागून बॅकिंगला दोघेही आले व्यवस्थित, पण दोघांनी एकत्रित अटेम्प्ट केलं. ही चूक म्हणताच येईल आपल्याला या फिल्डरची. धावा मिळत असताना आपण पाहतोय 3-3 धावसंख्या 33 वरती पोहोचली. 15 बॉल मध्ये या मॅच मध्ये पाहिजेत आता अजूनही त्या 23 धावा. रनआउट साठी सध्या ऑन ग्राउंड अंपायरने टीव्ही अंपायरला रेफर केलेलं आहे. क्लोज डिसिजन. फिल्डिंग सेट करून घ्या तुम्ही प्लीज, वेळ कमी आपल्याकडे, आणि थर्ड अंपायरचा डिसिजन नुकताच येईलच आता. मोठ्या संख्येने मंचावरती मान्यवर आहेत, मोठ्या संख्येने प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात. महत्त्वपूर्ण सामना आहे. सुपर 10चा 5वा सामना आपण अनुभवतोय. रिया ध्रुविक 11 त्यांच्या अगेन्स्ट लेट RN 11 जय बाबा वॉरियर्स. सेफ आहे बॅट्समन. 3 धावा. सो स्कोर पुढे चाललाय तो 33. बॉल बाकी आहेत 15 आणि 15 बॉल मध्ये 23 धावांची गरज. इंटरेस्टिंग मॅच आहे. चला वेळ घेऊ नका प्लीज, कम ऑन. हरेश ऑन साइडला उडवलाय, डीप स्क्वेअर लेग, मिस टायमिंग वाटतोय. स्क्वेअर लेगचा फिल्डर चेंडूच्या खाली तोल धरलाय, पण कॅच ड्रॉप. सलग दुसऱ्यांदा जीवनदान मिळते लेफ्टीला. धावा या बॉलवरती 2 मिळतात आणि 2च्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचली 35 या आकड्यावरती. 14 बॉल 21 धावांची गरज आहे. नेक टू नेट फाईट आहे, बट आता या मॅच मध्ये मोमेंटम शिफ्ट व्हायला टाइम लागणार नाही. हरेच चांगली बॉलिंग करतात, पण क्षेत्ररक्षणाची साथ नाही त्यांना. सनग्लासेसचा या क्षणाला तुम्ही वापर करणं फार गरजेचं आहे. विथ ग्लेअर्स फिल्डिंग करणं, बिकॉज सूर्य त्या बाजूने तुमच्या डोळ्यांवरती येणारच आहे, त्याची किरणं तुमच्या डोळ्यांवरती पडणारच आहेत. पुन्हा तोच फिल्डर ऍक्शन मध्ये, पण या वेळेला सीमारेषेच्या जवळ चांगली कॅच त्याने पकडली आहे आणि हा षटकार आहे. सीमारेषेवरती उभा होता आणि त्या फिल्डरचं आपण कौतुक करूयात, बिकॉज कॅच त्याने पकडली होती, पण पाय त्याचा सीमारेषेवरती होता आणि खेळाडू वृत्ती त्याच्याकडून आपण पाहतोय. आलाय षटकार. वरतीच होता. कर्जत प्रीमियर लीग फार सुंदर ग्राफिक्स देखील tenniscricket.in द्वारे आपण पाहतोय. षटकारासोबत धावसंख्या फ्लाय होते 41. 13 बॉल 15 धावांची गरज.
कदाचित सुपर टेनचा जो हा जो आपल्याला सामना पाहायला मिळतोय 5वा या मॅच मध्ये कदाचित धावा चेस होतील. हॅलो, येस, मॅच चालू आहे. सुपर 10ची शेवटची मॅच आहे. यानंतर मात्र सुपर 5च्या लढतींना सुरुवात होईल. मुख्य मंचावरती नुकताच ज्यांचं आगमन झालं आहे, किरवली ग्रामपंचायतीचे उपसरपंच सन्माननीय बिपिनजी बडेकर, त्याचबरोबरीने उकरूल ग्रामपंचायतीचे ज्यांच्या सौभाग्यवती सदस्य आहेत सुधीरजी भोईर आणि कल्पेशजी बडेकर, एक उत्कृष्ट कबड्डीपट्टू, यांचा पण इथे मंचावरती स्वागत करूया. आणखी एक लेग बाईट स्वरूपात एक धाव या षटकामध्ये घडली जाते. खरं तर हरेश कराळे हा प्रमुख गोलंदाज या टीमचा विश्वास होता, परंतु त्याच्याच विरोधात इथे आक्रमण झालं. त्या खिलाडी वृत्तीला सलाम आहे. नितीनदादा दांजे जे खाली उभे आहेत त्यांना देखील आम्ही विनंती करतोय की आपण देखील मंचावरती या. संघमालक स्वतः बागीत साहेब मंचावरती आहेत, त्याचबरोबर संदेशजी हजारे मंचावरती आहेत. झांजे ब्रदर्स टीमचा कॅप्टन जीत रोझारियो आपण मंचावरती येऊन थांबायचं आहे. अमोल चव्हाण, श्री 11 बादशाह वॉरियर्स, नरेंद्रजी गोमारे आणि अमरशेठ मिसाळ यांनी पुरस्कृत केलेला संघ. नसीम खान आपला कॅप्टन साजिद शेखला पाठवायचं आहे. आणि AR ब्रदर्स रुपेश भोईर आणि आकाश घरत यांनी पुरस्कृत केलेला संघ. अमोल मोडक, हे चारही कॅप्टन्सला विनंती की आपण स्टेजवरती येऊन थांबा. फिल्डिंग सजवा लवकर प्लीज. हरेशने फार चांगली बॉलिंग केली पण क्षेत्ररक्षणाची साथ त्याला मिळाली नाही. 3 कॅचेस मागच्या 6 बॉलचा आपण विचार केला तर ड्रॉप झालेल्या लेफ्टीज आणि त्याला जीवनदान मिळालं. 42 धावा, षटक संपन्न 3, विकेट पडले 3. रिया ध्रुविक 11ला 12 बॉल 14 धावा बनवायच्या आहेत विजयासाठी. यानंतर कदाचित तुम्हाला ड्रॉप पाहायला मिळणारच. क्वार्टर फायनल, सेमी फायनल, मेगा फायनल 3 वाजत आले. चला लवकर, 4 मॅच अजूनही बाकी आहेत. जर ओव्हर्स तुम्हाला कमी करायचा नसतील तर फास्ट खेळा लवकर. 12 बॉल 14 धावांची गरज. 4th ओव्हरला सुरुवात होते. बॉलिंग मार्क वरती आलाय दर्शन येवले. श्री 11 बादशाह वॉरियर संघाचे पुरस्कर्ते नरेंद्रजी गोमारे साहेब, आपलंही सहर्ष स्वागत. सन्माननीय भरतजी बागेत साहेब आणि संदेशजी हजारे साहेब देखील उपस्थित आहेत. राजेश मोडक थोडे चिंतेत वाटत आहेत, असोसिएशन मेंबर देखील आहेत. 12 चेंडू विजयासाठी मात्र गरज आहे ती 14 धावांची. हरेश कराळे प्रमुख गोलंदाजाच्याच विरोधात आक्रमण झालं आणि विशेष कौतुक आहे त्या फिल्डरचं. काल कॉन्ट्रावर्सी झाली थोडी, परंतु त्याने लगेचच इशारा केला, खिलाडी वृत्ती दाखवली नाही. षटकार आहे तर षटकारच आहे, स्पोर्ट्समन स्पिरिट. धन्यवाद. 12 बॉल 14. फुल टॉस आहे, गॅप मध्ये बॉल मिड विकेटला. ओ हो, गुड फिल्डिंग. फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये बॉल समोर आलाय आणि या बॉलला त्याने 8 टाकून दिले. गुड फिल्डिंग, इलेक्ट्रिफाइंग. संदीप मार्के 2 धावा सेव्ह करत आहेत. अन्यथा सौरभच्या बॅटमधून 4 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या असतात. 2 धावसंख्या पुढे 44. 11 बॉल 12 धावांची गरज आहे रिया ध्रुविक 11ला. लेफ्टीला 3 जीवनदान मिळालेले आहेत. सौरभ जाधवला जो स्ट्रायकिंग एंडला. फुल टॉस आणि यावेळेला सीमारेषेच्या बाहेर जाईल. षटकार. थँक्यू. दिजे 3 कॅचेस ड्रॉप केलेले आहेत आणि त्यामुळे या षटकाराने आता मॅच मध्ये रिया ध्रुविक 11 50 धावा धावफलकावरती. 10 बॉल फक्त 6 धावांची गरज. मॅच इथूनही बनवू शकते का पाहूयात गोलंदाज कशी गोलंदाजी करतात. 10 बॉल 6 धावा. आहा, व्हाट शॉट. दिस इज अ हॉट शॉट ऑफ द डे. आउट ऑफ द पार्क. हा विजयाचा षटकार सौरभ जाधवचा. अभिनंदन. रिया ध्रुविक 11 5वा संघ ठरलाय जो क्वालिफाय होतोय क्वार्टर फायनल साठी. अभिनंदन.
देजी हजारे तेच. आणि विजय झालाय तो रियान ध्रुविका 11 राजेजी मोडक आपलं अभिनंदन. 5 संघ आपल्याला मिळालेत. चला कॅप्टन राजे दादा आपला पहिला कॅप्टन पाठवा. 7 बॉल 23 बनवणारा सुधीर पवार या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. Yes, सुधीर पवार वय वर्ष 39 आहेत सुधीर पवारचं. 23 धावा आणि गोलंदाजी करत असताना 2 विकेट घेणारा अष्टपैलू सुधीर मॅन ऑफ द मॅच. चला कॅप्टन या